आज आपण जी रिव्हिजन घेणार आहे ती रिव्हिजन आहे चॅप्टर नंबर 7 बद्दल 7 बोर्डवरती लक्ष असेल फक्त मग नंतर मी पूर्ण वेळ देईल. चॅप्टर नंबर 7 साठी रिव्हिजन आहे आपली आजची. बरोबर लक्षात घ्या चॅप्टर नंबर 7 साठी पहिला पॉइंट समजा आपण एक ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. ग्राफ म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असा काढण्याचा प्रयत्न केला आपण. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तर या दोन ऍक्सिस मुळे हा जो प्लेन आहे प्लेन म्हणजे जो तुम्हाला स्क्रीन दिसते त्याचे एकूण किती भाग तयार झालेत 4. याला म्हणतात क्वाड्रंट. हा असतो फर्स्ट क्वाड्रंट, हा असतो सेकंड क्वाड्रंट, हा असतो थर्ड क्वाड्रंट आणि हा असतो फोर्थ क्वाड्रंट. लक्षात येतं एकूण किती क्वाड्रंट झाले 4. बरोबर. आता या पहिल्या क्वाड्रंटचा जर आपण विचार केला तर या क्वाड्रंट मध्ये जो एक्स ऍक्सिस येतोय हा एक्स ऍक्सिस त्याचे हे कोऑर्डिनेट काय असतात पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह असतात आणि वाय ऍक्सिसचे कोऑर्डिनेट हे पण पॉझिटिव्हच असतात आणि म्हणून पहिल्या क्वाड्रंट मध्ये जेवढे पॉइंट असतात ते कुठल्या फॉर्म मध्ये सापडतात प्लस प्लस. म्हणजे त्याचा पहिला कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्हच असतो. इकडचा जो एक्स ऍक्सिस आहे हे कोऑर्डिनेट कसे असतात प्लस का मायनस मायनस आणि म्हणून इकडचा फॉर्म कसा सापडतो मायनस प्लस. कन्सेप्ट लक्षात आली हो का नाही. बरं इकडचा जो वाय कोऑर्डिनेट आहे तो कसा असतो प्लस का मायनस. हा पण मायनस म्हणून इथला फॉर्म आहे मायनस मायनस. गॉट द पॉइंट. आणि इकडचा फॉर्म कसा असणार आहे हा एक्स कसा आहे प्लस आणि वाय कसा आहे म्हणून हा फॉर्म असणार आहे प्लस मायनस. परफेक्टली क्लिअर. तुम्हाला आता स्क्रीनवरती पुस्तकाचं पेज दिसतंय सगळ्यांना पुस्तकाचं पेज. इतक्यातच काय शिकवलं भार्गव जरा थोडंसं प्लीज शांत. मी इतक्यातच काय शिकवलं समजा आपण हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस घेतला म्हणजे एक्स आणि वाय असे दोन ऍक्सिस काढले. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. बरोबर. पहिल्या क्वाड्रंट मधले जे पॉइंट असतात ते कसे असतात प्लस प्लस, हे मायनस प्लस, हे मायनस मायनस आणि हे प्लस मायनस. दॅट्स करेक्ट हो का नाही. बरं आता बोर्डवरती चेक करा. हा पहिला पॉइंट हा पहिला हा मायनस आणि हा कोण आहे दिसतोय सगळ्यांना. एचा एक्स कोऑर्डिनेट कायम कोऑर्डिनेट लिहिताना कसा लिहितात पहिला एक्स लिहितात दुसरा कोण लिहितात वाय. मग एक्सचा कोऑर्डिनेट कसा आहे एक्सचा दिसतोय का झूम करूयात दिसतंय आता व्यवस्थित अजून. बरं आता मला सांगा हा पहिला कसा आहे आणि दुसरा म्हणजे प्लस मायनस अशा फॉर्म मध्ये करेक्ट ना. मग प्लस मायनस कुठे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. मग हा पहिला कोऑर्डिनेट कसा आहे हा कुठल्या सेकंड मध्ये असणार आहे. हा सेकंड मध्ये असणार आहे. हा दोन्ही मायनस मायनस आहे हा थर्ड मध्ये असेल. हा फर्स्ट का फर्स्ट दोन्ही प्लस प्लस आहेत. हा ई वाला ई का कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहे. डी दोन्ही पॉझिटिव्ह आहे. हा पहिला प्लस आहे आणि दुसरा मायनस आहे. पहिला प्लस दुसरा मायनस म्हणून हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाईल फोर्थ मध्ये. हा पण फोर्थ मध्ये का कारण पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा क्यू थर्ड मध्ये का कारण दोन्ही कसे मायनस आहे. आता आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवाल. आणखीन एक पॉइंट इफ अ पॉइंट लाइज ऑन एक्स ऍक्सिस जर एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर लाय करत असेल म्हणजे एक्स अक्षावर असेल. एखादा पॉइंट जर एक्स अक्षावरती असेल तर त्याचे कोऑर्डिनेट कसे असतात त्याचे कोऑर्डिनेट असतात a,0. त्याचे कोऑर्डिनेट कसे असतात a, म्हणजे एखादा पॉइंट एक्स वर असेल तर त्याचा y 0 असतो.
आणि एखादा y वर असेल तर त्याचा x0 असतो. राहील का लक्षात? x वर असेल तर कोण 0 आहे? y. आणि y वर असेल तर x0 आहे. आणि जर तो y ऍक्सिस वर असेल, कशावर असेल? y ऍक्सिस वरती, तर तो कुठल्या फॉर्म मध्ये सापडतो? तो सापडतो 0, b फॉर्म मध्ये. आता हा चेक करा h, याचा कोण 0 आहे? x0 आहे, म्हणजे हा कोणावर आहे? y वर. याचा कोण 0 आहे? y. मग हा कोणावर आहे? x वर आहे. याचा कोण 0 आहे? मग हा कोणावर आहे? y वर आहे. हा x0 आहे, म्हणजे हा कोणावर आहे? y वर आहे. समजली का गोष्ट? आता हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याच्यात काय फरक आहे? पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला पॉइंट्स दिले होते, याच्यात सेंटेन्स फॉर्म मध्ये दिलंय. इथे काय दिलंय पाल? हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह पाहिजेत, तर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये जाईल? फर्स्ट. हुज बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह आहे, थर्ड मध्ये. एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, फोर्थ मध्ये. एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह, एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह हा सेकंड मध्ये जाईल. कन्सेप्ट कळाली? 100%? हो का नाही? चला लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3 साठी काय म्हटलंय इथे? ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन ए प्लेन. हे कशावरती काढायला लावले? प्लेन वरती, म्हणजे आलेख काढायला सांगितलाय. आणि काय म्हटलंय? प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स. हे पॉइंट पण काय करा त्याच्यावरती? प्लॉट करा, आलेख काढा असं म्हटलंय साध्या सोप्या शब्दात. आपण याचा आलेख काढण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे थोडक्यात याचा ग्राफ काढायचा आहे आपल्याला. मी इकडे ग्राफ काढतो याचा. आता इथे पॉइंट प्लॉट करतो, याचे पॉइंट प्लॉट करतो एक एक ठिकाणी. म्हणजे हा कुठला ऍक्सिस आहे? x. हा x डॅश, हा y, हा खालचा y डॅश, आणि हा ओरिजिन o आहे. आता इथे पॉइंट टाकायचे आहेत आपल्याला. हा 1, हा 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तसंच वरती पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तसंच इकडे पण -1, -2, -3, -4, -5, -6. इकडे पण -1, -2, -3, -4, -5, -6. काही डाऊट? पहिला कोऑर्डिनेट किती आहे? पहिला किती आहे? -2 आणि +4. मी काय सांगितलं थोड्या वेळापूर्वी? पहिला कोऑर्डिनेट कोणाचा असतो? एक्स का वाय? म्हणजे एक्सचा किती घ्यायचा आहे? -2. आणि वायचा किती घ्यायचा आहे? इथे येईल का चेक करा. -2 पासून जाणारी रेष आणि 4 पासून येणारी रेष मॅच झाली का तिथे? हो का नाही? मग इथे आपण नाव देणार L. -2, 4. M 5, 6. x चा 5, y चा 6. इथे येईल का हा? M 5, 6. हा किती आहे? -3, -4. x चा -3 आणि y चा -4. म्हणजे इथे येईल का हा? x चा -3, y चा -4. म्हणजे हा झाला n -3, -4. पुढे p 2, -3. x चा 2, y चा -3. इथे येईल का हा? p 2, -3. हो की नाही? पुढे काय आलाय? q 6 आणि -5. x चा 6 आणि y चा -5. म्हणजे इथे येईल q 6, -5. s 7, 0. थोड्या वेळापूर्वीच शिकवलं. याचा कोण 0 आहे? y 0 आहे. y 0 असेल तर कशावर येतो? मग x चा 7 म्हणजे इथे हा. कळालं का? हा किती आहे? 7,
कॉमा 0. याचा कोण 0 आहे? x 0 आहे. मग हा कोणावर आहे? y वर आहे. म्हणजे हा इथे असणार आहे. हा इथे असणार आहे t 0, -5. गॉट द पॉइंट? काही डाऊट? 7.1 समजलाय? नक्की लक्षात आलाय? परफेक्टली क्लिअर? एक छोटीशी रिव्हिजन घेऊयात आणि मग नंतर म्हणजे थांबता येईल. काय काय सांगितलं मी सांगितलं जर समजा आपण हे ड्रॉ केलं तर हा कुठला क्वाड्रंट असतो? फर्स्ट. हा कुठला असतो? हा थर्ड. आणि हा फोर्थ. पहिल्या क्वाड्रंट मधले सगळे पॉइंट कसे असतात? प्लस प्लस. याच्यातले आणि याच्यातले प्लस मायनस. परफेक्टली क्लिअर? काही डाऊट? ठीक.